मनमथ स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, भारत माता की जय। मंडळींनो, आज असा व्हिडिओ होणार आहे की तुम्ही सबस्क्राईब बी करणार, लाईक बी करणार आणि शेअर बी करणार। मंडळींनो, आपण जात आहोत संत शिरोमणी मनमथ माऊली यांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र कपिलधार मांजरसुंबा बीड येथे। कपिलधार मांजरसुंबा बीड मध्ये पावन अशी भूमी ज्यामुळे गाजलेली आहे, त्या ठिकाणी संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराजांचे संजीवनी समाधी आहे। त्या समाधीला दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त येथे येत असतात। कार्तिकी पौर्णिमेला लाखो भक्तांचा मेळा येथे होत असतो। कार्तिकी पौर्णिमेला येथे प्रत्येक गावोगावाहून दिंड्या येत असतात आणि त्या दिंड्याचा मेळा खडी केंद्रावर होतो। खडी केंद्रावर सर्व दिंड्या मिळतात आणि रिंगण सोहळा होतो। सर्व शिवाचार्य येतात, रिंगण सोहळा होतो आणि नंतर दर्शनासाठी कपिलधार येथे त्यांची रवानगी होते आणि कपिलधार येथे दर्शन घेऊन गायन कीर्तन भजनाचा कार्यक्रम तिथे होत असतो। पूर्ण मंदिर आणि गाभारा तेथे भरलेला असतो आणि जेथून आपण वाट म्हणजे रस्ता असतो तेथून सुद्धा कमानीपासून लोकांची गर्दी असते। जत्रा असतो, खाण्यापिण्यासाठी पदार्थ असतात, भरपूर साऱ्या सोयी सुविधा येथे उपलब्ध असतात। संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज यांनी परमरहस्य ग्रंथ हा ग्रंथ लिहिला आहे। वीरशैव लिंगायत मत परंपरेतील हा एक पवित्र तसेच महत्वाचा ग्रंथ आहे। यात मनमथ माऊलींनी वीरशैव लिंगायत मत परंपरेत शिवाचार, शिवसंस्कृती, शिवधर्म याबद्दल सविस्तर विवेचन केले आहे। वीरशैव लिंगायत समाजातील अनुयायी या ग्रंथाचे नियमित पारायण करतात। परमरहस्य ग्रंथ ग्रंथराज थोर संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज हे लिंगायत धर्माचे संत तसेच वीरशैव लिंगायत परंपरेतील शिवयोगी होते। त्यांचा जन्म मराठवाड्यातील निनगूर म्हणजेच आजचे नेकनूर जिल्हा बीड या गावी झाला। कपिलधार येथे मनमथ स्वामींची समाधी आहे। श्री मनमथ स्वामी यांच्या वडिलांचे नाव शिवलिंग आणि आईचे नाव पार्वतीबाई होते। उभय पती पत्नी अत्यंत श्रद्धावान शिवभक्त होते। बालपणापासून त्यांची ओढ मराठी काव्यांकडे असल्यामुळे आपल्या युवा अवस्थेत आरंभापासून लोककाव्य निर्माण करण्याचा प्रयास आरंभला। त्यांच्या समकालीन व उत्तरकालीन अनेक कवींनी आदरपूर्वक त्यांच्या काव्यशैलींचा व बालपणातल्या काव्याभिरुचीचा उल्लेख केला आहे। बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा गावाजवळील डोंगरात शिवकडा नावाच्या लहान धबधब्याजवळ घनदाट अरण्यात मनमथ स्वामींचे वास्तव्य होते। हे ठिकाण कपिलधार क्षेत्र म्हणून ओळखले जातात। तेथेच त्यांनी तपश्चर्या, योग साधना व आपली सर्व ग्रंथ रचना केली। त्यांच्या शिष्य परिवारात 8 शिष्य प्रमुख होते। वयाच्या 53व्या वर्षी त्यांनी तेथे जिवंत समाधी घेतली। सध्या तेथे त्यांचे मोठे समाधी मंदिर असून आत समाधीवर शिवलिंग आहे। तेथे दरवर्षी कार्तिक पौर्णिमेत 5 दिवस मोठी यात्रा भरते। श्रावणात ही भाविक लोक तेथे वारीसाठी येतात। मराठवाड्यातील वीरशैवांचे हे कपिलधार क्षेत्र एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे। श्रीमन महादेवाय नमः। वाटाच्या कडेला बसा। अंबोरुच्या वेरणा बुधे नमः। अंबोरुच्या शिवत्या पुष्टणा बुधे नमः। अंबोरुच्या देवता बुधे नमः। अंबोरुच्या शिरणा बुधे नमः। नमस्ते कराबेला बुधे नमः। अंबोरुच्या लताया बुधे नमः। अंबोरुच्या शिवत्या बुधे नमः। नमो उच्चे घोषा बुधे उत्तिना बुधे नमः। भक्ति लोकधारी विश्व शिव माया केले ग्रंथ परम रहस्य ग्रंथ परम रहस्य प्रिय प्रकट केले आरती शिवराजा अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान आनंद शिवराजा आनंद शिवराजा
स्वामी महाराज की जय। पार्वती शिव महादेव। स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। तर मंडळींनो, आपण आता बाहेर आलेलो आहोत आणि आपण वरच्या डोंगरावरती जाणार आहोत, म्हणजेच महादेव मंदिर डोंगरावर आपल्याला दिसत आहे, त्या मंदिरला जाणार आहोत। खूप मोठ्या पायऱ्या आहेत आणि चढ खूप आहे, दम लागणाऱ्या गोष्टी आहेत, पण चला आपल्याला दाखवण्यासाठी आपण वर जाणार आहोत। तर आपण आलेलो आहोत डोंगरावरच्या मंदिराला, म्हणजेच महादेव मंदिराला, जिथे तप ध्यान होतं। संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी येथेच ध्यान केले होते। तर हे महादेवाचे मंदिर खूप सुंदर मंदिर आपल्याला बघायला भेटत आहे। हर हर महादेव, बम बम भोले, जय महाकाल। हे बघा, इथून मन्मथ स्वामींचे मंदिर कसं दिसत आहे, खूप सुंदर मंदिर दिसत आहे। आणि धारे म्हणजेच धबधबे, मोठे असलेले धबधबे आपल्याला दिसत आहेत। खूप सुंदर मंदिराचं असं चित्र आपल्याला दिसत आहे, खूप सुंदर आहे। आताच सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटतील। हर हर महादेव। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। बघा, खूप हिरवळ आहे, दृश्य असं नजरेत सामावल्यासारखं दृश्य आहे, बघू वाटायसारखं दृश्य आहे, बार बार बघावं असं वाटायसारखं दृश्य आहे। आणि इथे मंदिराचं कळस आपल्याला दिसत आहे। तर हे मन्मथ स्वामी मंदिराचं कळस आहे, आपल्याला इथून बघायला भेटत आहे। आणि आपण आलेलो आहोत धबधब्यामध्ये, म्हणजेच वॉटरफॉल, कपिलधार येथील वॉटरफॉलमध्ये। खूप सुंदर धबधबा आहे, आम्ही धबधब्याचा लाभ घेतला आणि जास्त खोलही नाही, चांगला आहे। एकदा अवश्य भेट द्या संत शिरोमणी मन्मथ स्वामी माऊलींच्या या पुण्य पावनभूमीला, म्हणजेच या मंदिराला, कपिलधार या ठिकाणी। आताच सबस्क्राईब करून ठेवा आम्ही उदगीरकर या चॅनलला। धन्यवाद मंडळींनो।